मग हा माझं माईक सोड की तो सोड तेवढा आता लई दिवसांनी घेतलाय तो खराब होणार तुटणार तो 8 दिवसात नुसतं त्याच्याबरोबर खेळीस आहे ते तुटलं तर कोण देणार मला नवीन हा पप्पा देणार असेल तर तोडू दे नुसतं त्या माईक बरोबर तुला खेळणी नाहीत काय पुढच्या वेळेला खेळणीच घेऊन येणार का सगळी कपडे बंद आता ढीकभर खेळणी कुठली कुठली खेळणी खेळणार म्हणजे डुंबूक 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 आहे माझं जाणार तू माऊ बरोबर केवढं खुश झालं मध्ये गाड्या बघून सगळ्या होय माऊ सोबत जाते तू चलो चलो जाऊया चला ठीक आहे फोटोवर पाय म्हणजे पायात 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 बघ फोटोवर पाहिजे कुठे गेला टिक्का तुझा पुसून टाकलास तर हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आल्यापासून काही शूट वगैरे नाही केलं मन पण होत नव्हतं काही शूट करायचं आता म्हटलं करूया आता पण ब्लॉग सुरू आणि राजनंदिनी जस्ट झोपून उठले आणि संध्याकाळ झाली आता ब्लॉग सुरू करते मी तुला बोलायचे तर भाजीपाला फारसा घरी काही नव्हता त्यामुळे नरेंद्र आत्ता गेलेत आणायला आणि मी जो लास्ट ब्लॉग टाकला होता पप्पांचा त्याच्यावर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स ज्या आल्या छान वाटलं वाचून मला सपोर्टिव्ह होत्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि असं झालं की रिप्लाय नाही दिला मी कुणालाच कारण मला नाही वाटलं रिप्लाय करावं त्यासाठी सॉरी पण प्रत्येकाच्या कमेंट्स मी वाचलेल्या आहेत आणि थँक्यू तुम्ही इतकं सपोर्ट केलात त्यासाठी आणि मानसिक आधार सुद्धा दिलात त्यासाठी तर राजनंदिनी आता थोडीशी बडबड करायला लागले त्यामुळे इथून पुढे तुम्हाला तिचाही आवाज जास्त ऐकू येईल कारण नवीन वेगवेगळे आवाज वगैरे काढायला शिकले ती आता आल्यापासून हेच घराची आवराआवर कारण गेला जवळजवळ 1.5 महिना कोवाडला जाणं येणंच होतं त्यामुळे इथलं सगळं पसारा पडला होता आणि घरी नसलो की मग धूळ पडणं हे सगळं होतंच त्यामुळे सगळं घरचं आवरून घेतलं आता आज आणि उद्याचा दिवस थोडा निवांत ठेवूयात म्हटलं तर पहिलं बोरनान राजनंदिनीचं करायचं होतं मोठ्याने करायचं माझा खूप प्लॅन होता बट पप्पांचं असं झाल्यामुळे ॲक्च्युली ना त्याच दिवशी संध्याकाळी मी सगळं साहित्य वगैरे आणलं होतं झालं असं की करायचं नाही करायचं याच प्लॅनिंगमध्ये होते त्यामुळे 2-4 दिवस माझे तिकडून गावाकडून आल्यानंतर गेले कारण पप्पांचं काही व्यवस्थित समजत नव्हतं आम्हाला करून वगैरे समजलं होतं की आहेत स्टेबल वगैरे थोडेफार त्यामुळे म्हटलं करून घेऊया तिचं बोलणं मग मी साहित्य वगैरे बरंचसं काही आणलं होतं त्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला पतंग वगैरे आणलेलं दाखवलेलं तर बाकीसुद्धा जे हळदी कुंकूला साहित्य लागतं ते सगळं आणून ठेवलेलं मी बट ते करायचंच राहून गेलं कारण त्याच दिवशी पप्पांचं असं समजलं त्यामुळे बोरनान हिचं करायचं राहिलं झालं तर राजनंदिनी सध्या हिच्यापासून सगळ्या गोष्टी ना अशा दूर ठेवाव्या लागल्यात कारण ते सरकार लागले तर नाहीतर मोबाईल समोर दिसला की तिच्यावर मारते काहीतरी करत असते सारखी आणि चाललंय आता सध्या खूप लक्ष द्यावं लागतं हिच्याकडे एवढी आगाव झाले ना इतकी आगाव झाले की बस आता मला वाटतं जास्त वेट लॉस असं करण्यासाठी जास्त त्रास करून घ्यायची गरज नाही आहे मला हीच माझं वेट लॉस आपोआप करून देणार आहे बाकी आत्ता ठरवलं होतं की हिला थोडंसं बाहेर घेऊन जायचं फिरायला वगैरे आणि जाऊन कारण आल्यापासून 2-4 दिवस कुठे घरातून बाहेरसुद्धा गेलो नाही काय नाही इथेच घरात आहे अगदी मी दरवाजातून सुद्धा बाहेर गेले नाही असं झालं आहे त्यामुळे आता विचार केला की आज हिला घेऊन जायचं पण संध्याकाळी नेमकं मी हिला घेऊन जायचं ठरवलं आणि त्यावेळेस ही झोपली त्यामुळे हा प्लॅन जो आहे तो नेक्स्ट डे आता म्हणजे उद्या हिला थोडंसं बाहेर गार्डनमध्ये किंवा मंदिरमध्ये कुठेतरी घेऊन जायचं म्हणते हिला पण चेंज पाहिजे ना आता मोठी झाली आहे जरा त्यामुळे बाहेर फिरायला हिला पण थोडंसं चेंज हवा आणि मलासुद्धा बरं वाटेल थोडं कारण घरात बसून खूप कंटाळा आला आहे त्यामुळे जे काही ते आजचं सगळं कामं वगैरे आवरून घेतली उद्याचा दिवस थोडं प्लॅन केला की बाहेर फिरून यायचं थोडं हिची पण थोडीशी शॉपिंग म्हणजे काय थोडेसे कपडे वगैरे लागणार होते कारण आता थोडीशी मोठी झाले
त्यामुळे आधी जे येत नाही आहेत तेच थोडंफार घ्यायचं होतं, त्यासाठी जायचं आहे उद्या. आता जे सगळे पेंडिंग व्हिडिओज होते म्हणजे SIP वगैरे याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन वगैरे मागितली होती तुम्ही, तर ते सगळंच पेंडिंग राहिलं होतं या सगळ्या गोंधळामध्ये. कारण तुम्ही तर पाहिलंच असेल 4-5 वेळा जाणं येणं झालं कोवाडला. तर इथून पुढे जे सगळे व्हिडिओज असतील ते होतील व्यवस्थित. आणि मेन म्हणजे मम्मीला तू इकडे घेऊन जा असं तू खूप जणींनी सजेस्ट केलं मला. तर सध्या कसं होतं, लोक सगळे येतात, तर ज्यांना जसं जसं समजेल तसं लोक येतात भेटायला, बोलवायला तर मम्मीला. त्यामुळे तिला बाहेर पडून लगेच चालत नाही. एक साधारण थोडे दिवस तरी थांबलं पाहिजे तिला तिथे, असं झालं आहे. त्यामुळे आजी आहे तिच्यासोबत राहिली आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि मावशी वगैरे सगळे आहेत, तर सारखं येणं जाणं असतं त्यांचं. एक थोडे दिवस गेले की मग मुंबईला वगैरे दीदीकडे माझ्याकडे वगैरे तिला घेऊन म्हणजे आम्ही आणणारच आहोत तिला. आणि राजनंदिनीला सुद्धा आता थोडा आजीसोबत टाईम स्पेंड करायला भेटेल. आजोबांसोबत सुद्धा भेटलं असतं तर खूप छान झालं असतं, पण ते आपल्या हातात नव्हतं. त्यामुळे आता बघू, मम्मीला मी आणणार आहे लवकरच थोडे दिवस. ती काही जास्त दिवस राहणार नाही, गॅरंटी आहे मला. तिचं आधीपासून चालू होतं की मी माझ्याच घरी राहणार आहे म्हणून. पण थोडंसं चेंज म्हणून वगैरे म्हणून तिला म्हणलंय, तुला जेव्हा हवं असेल तेव्हा तू येऊ शकतेस, कधीही ये असं तिला सांगितलं आहे. सो तर मम्मीसुद्धा येईल थोड्या दिवसात. तर आता थोडं जेवण बनवून झालं आहे, थोडं बनवायचं आहे, तर त्याचीच तयारी करते आता. तर जस्ट जेवण वगैरे आवरलं आणि राजनंदिनी आहे बाहेर, अजून जागी आहे, झोपलेलं नाही. तिचं नेहमीच टायमिंग आहे 11:30, त्याशिवाय झोपतच नाही ती. आणि हे जे लोकेशन आहे, या लोकेशनला खूप दिवसांनी शूट करते आहे, त्यामुळे मला छान वाटते. कारण नेहमी तुम्ही जे माझे आधीचे व्लॉग्स पाहणारे होते त्यांना माहीत असेल की मी इथे बसून मोस्टली माझे व्लॉग्स असतात. तर बरेचसे क्वेश्चन्स जे होते राजनंदिनी संदर्भात, खूप सारे मी स्क्रीनशॉट्स काढून ठेवलेत, पण तरीही मी एक कम्युनिटी पोस्ट टाकणार आहे. कारण परत पुन्हा अजून काही प्रश्न येतील, त्याची उत्तरं पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये जाण्यापेक्षा एकच त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असं ठरवलं आहे मी. त्याची कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकेन, त्यावरती तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकताय. बरेच जण विचारतात की तिला स्टार्टिंगला सॉलिड्स म्हणजे लिक्विड सॉलिड काय कशापासून स्टार्ट केलं वगैरे, काय खायला देते, किंवा डायपरविषयी असेल, सगळे जे काही माझ्या एक्सपिरियन्समधून असेल ना, तर मी जे सगळं एक्सपिरियन्स केलं आहे ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, न्यू ज्या मॉम असतील तर त्या विचारू शकताय मला नक्कीच. 1-2 दिवसामध्ये मी ती कम्युनिटी पोस्ट टाकेन. त्यानंतर आहे तिचं म्हणजे आता मी सॉलिड्स वगैरे सगळं चालू आहे. मोस्टली मी काय करते की आधी सगळे वेगवेगळे पदार्थ थोडे थोडे सकाळच्या वेळी देऊन बघते तिला, आणि तिला पचतंय का किंवा त्याचं काय रिॲक्शन काय होते तिच्यावरती. आणि त्यानंतरच म्हणजे हळूहळू ते पदार्थ पुन्हा मग रिपीटेडली द्यायला सुरू करते. तर चालू आहे म्हणजे ती खाते व्यवस्थित आता सध्या. तर एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी बोलायची होती, तर ती म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये मी बोलले होते की जेव्हा पप्पांना नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो त्यांचं हे झाल्यानंतर, त्या दिवशी जेव्हा ते रक्षा विसर्जन असतं त्यावेळेस मी त्यावेळेस जे अनुभवलं तर तेच तुमच्याशी शेअर करते असं मी बोलले होते लास्ट ब्लॉगमध्ये. तर ॲक्च्युली जेव्हा तिथे गेले ना, तर ते जे व्यक्ती होते जे रक्षा गोळा करत होते, जी राख होती ती अक्षरशः मी कंटिन्युअसली म्हणजे तिथे जवळच जाऊन उभारलेले मी त्याच्या, कंटिन्युअसली फक्त मी बघत होते की माणसाची काय हालत होते की आज आहे उद्या नाही. सध्या तरी अशीच परिस्थिती आहे. किती धडधाकट माणूस असू देत किंवा अगदी आजकाल काहीच सांगता येत नाही ॲक्च्युली. बरीचशी अशी उदाहरणं पाहिली की फक्त असं नाही की जे हेल्दी जीवन नाही जगत आहेत असं नाही, पण जे अगदी खूप जास्त एक्सरसाइज डाएटसुद्धा पाळतात असे सुद्धा लोक आजकाल म्हणजे आज आहे उद्या नाही अशी अवस्था झालेली आहे सध्या. त्यामुळे मला वाटतं जे आहे ते आजच्या दिवशी जगणं हेच माझं आता मोटिव्ह झालं आहे त्या वेळेपासून. कारण मी कसं एक काही दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं पप्पांचं असं झालं त्याच्या आधी 4 दिवसापूर्वीच मी पाहिलं होतं की ते आहेत बाबा जिवंत आहेत. आणि त्याच्या आधी पण काही दिवस की ते चालतायत फिरतायत इकडून तिकडे, भिंतीला धरून का असेना किंवा बस समोर दिसत आहेत आपल्या,
आणि तो व्यक्ती लगेच त्या व्यक्तीची अशी राख झालेली. अक्षरशः म्हणजे मला असं वाटत होतं की आपण किती विचार करतो काही काही गोष्टींचा, की बाबा मला हा ड्रेस घ्यायचा आहे, मला ते घ्यायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. आपण किती स्वप्न रंगवतो, मला 2 BHK घ्यायचे, 3 BHK घ्यायचे, मला 4 व्हीलर हवं आहे, 2 व्हीलर हवे. किती स्वप्न बघतो, मला इतकं सोनं पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपण इतका त्रास करून घेतो की आपल्याकडे नसेल तर आपण म्हणतो की मला हे घ्यायचं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. किती स्वप्न आपण रंगवत असतो, पण ॲट दी एंड आपण हे सगळं इथंच ठेवून जाणार आहे. आणि नक्की प्रयत्न, या गोष्टी आपल्या आयुष्यात येण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करायचा, पण इतका पण नाही की त्रास करून घ्यायचा की आपण आजचं जीवनसुद्धा जगणं सोडून द्यावं, की फक्त काम काम कामाच्या मागे धावून फक्त पैसा 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 करणं. त्यामुळे मला हा एक धडा मिळाला आहे की आपलं आजचं आयुष्य आत्ताचं जे आहे ते छान जगणं हे जास्त मला गरजेचं वाटायला लागलं आहे आता. बऱ्याचदा बऱ्याचशा लोकांसोबत आपण भांडणं करतो, वाद म्हणजे मुद्दामून तर नाही करत, पण होतात, भांडण होतात, वाद होतात, किंवा काही ना काहीतरी द्वेष हे ते मत्सर, एकमेकांशी वाईट बोलणं, एकमेकांना वाईट बोलणं, या खूप साऱ्या गोष्टी अशा होत जातात. आणि त्याचा राग आपण मनात धरून बसतो, त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देतो, किंवा त्याबद्दल आपण बदलाची भावना ठेवतो. तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही ॲक्च्युली म्हणायला गेलं तर. जेव्हा मला असं जाणवलं आहे की जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीबद्दल मनात वाईट न ठेवता फक्त त्या व्यक्तीसोबत थोडंसं डिस्टन्स ठेवणं हे जास्त मला गरजेचं वाटायला लागलं आहे सध्या. असंही नाही की अगदीच बोलणं तोडून देणं, पण थोडं डिस्टन्स मेंटेन करून ठेवणं, जेणेकरून आपला मेंटल पीस जे आहे तर ते सुद्धा आपल्याला सांभाळता आलं पाहिजेत. कारण जर आपण मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला गेलो तर त्याचा त्रास परत स्वतःलाच होतो आणि मग त्याला काहीच अर्थ होत नाही. त्यामुळे मला वाटतं ही गोष्ट पण केली पाहिजे अशी आपण. बऱ्याचदा असं मनात विचार येतो की बाबा आपण नसू तर काय हो, आपल्या मागे असणाऱ्या लोकांचं काय होईल, आपले आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, आपली मुलं असतील. खूपसे असे माझे प्रश्न त्या क्षणी तिथे माझ्या डोक्यात येत होते. नशिबाला कोसत राहण्यापेक्षा जे आपल्यापाशी सध्या आत्ता आहे त्याचा आनंद घेणं जास्त गरजेचं आहे. आणि नक्कीच जे नाही आहे त्यासाठी प्रयत्न करायचं सोडायचं नाही, कारण प्रयत्न केल्याशिवाय ते भेटणार नाही आपल्याला. पण असं नाही की आत्ताचं आयुष्य जगणं सोडून त्याच्याच मागे धावणं. त्याचबरोबर पैसा हे सर्वस्व नाही आहे. पैसा गरजेचा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा गरजेचा आहे, पण सर्वस्व नाही आहे पैसा. छोट्या छोट्या कमी पैशांमध्ये पण आधी जगत होतो आणि आत्ताही आहे त्या पैशांमध्ये थोडाफार जास्त का असेना त्यामध्ये सुद्धा जगतोय. माझं आधीपासून असं आहे की खूप जास्त पैसे पाहिजेत असं काही नाही आहे. ज्या स्टेजला जेवढे असतील त्यात मी खुश राहू शकते. जरी मी आत्ताच्या लेवलला आहे तिथून खाली पडले तरीसुद्धा मी व्यवस्थित राहू शकते, आणि आत्ताच्या लेवलला तिथून वर गेले तरीसुद्धा जमिनीवर पाय ठेवून मी राहू शकते, एवढं मात्र मला नक्की माहिती आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पैशापेक्षा जास्त की व्यक्ती कशी आहे, माणूस कसा आहे, ह्याला जास्त आपण इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पैसा आहे पण व्यक्ती व्यवस्थित नसेल समोरची तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. मी खरंच तुम्हाला सगळ्यांना जर काही मेसेज द्यायचा असेल मला तर मी एवढंच सांगेन की जे काही वाद असतील, जे काही असेल तर ते तुमच्या जवळच्या लोकांसोबतचे असू देत, काही असू देत, ते मिटवा. सगळ्यांशी छान बोला, चांगलं बोला. आणि जे कोणी ज्या कुठल्या लोकांपासून तुम्हाला त्रास होत असेल त्यांच्या वागण्याचा, त्या व्यक्तीचं वागणं पण कधीच किंवा बिहेवियर जे आहे ते आपण चेंज नाही करू शकत. आणि ना की आपण आपल्यासाठी त्या व्यक्तीनं चेंज व्हावं असं अपेक्षा ठेवली पाहिजेत. त्या व्यक्तीला कसं जगायचं हे तिची मर्जी. त्यामुळे तुम्हाला जर त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होत असेल तर थोडंसं डिस्टन्स मेंटेन करणं हेच जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या मेंटल पीससाठी. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन की जे आहे आज आहे आणि आजचा दिवस छान जगा. टेन्शनमध्ये राहू नका, निवांत. जरी टेन्शन असेल तर ते पुढे जाऊन कुठल्या ना कुठल्या मार्गे सॉल्व्ह होणारच आहे. त्यामुळे त्रास करून घेऊ नका स्वतःला. बस इतकंच. मी पण असंच ठरवलं की कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही करून घ्यायचा. जे आहे आज आहे, आत्ता आहे, आणि पुढच्या 5 सेकंदात किंवा पुढच्या 5-10 मिनिटात काय होईल काही माहीत नाही. आणि माझी जगण्याची पद्धत अशीच आहे की मला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल तर मी त्याच्याशी डिस्टन्स मेंटेन करते. मला त्रास होत असेल त्याच्या वागण्याचा, बोलण्याचा, तर मी
तेवढ्याला तेवढंच, म्हणजे हां त्याने हाय म्हणलं की मी पण हाय एवढंच. जास्त स्वतःलाही त्रास करून घ्यायचा नाही आणि समोरच्यालाही द्यायचं नाही, कारण समोरच्याचं वागणं आपल्याला आवडत नसेल तर आपण पण तसंच वागायला जातो, त्यामुळे त्याला पण त्रास होतो. सो डिस्टन्स हा एकच मला हे वाटतं. स्पेशली लेडीजना मी सांगेन की कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका, लोक काय म्हणतात काय नाही. तुम्हाला तुमच्या मनात जे वाटतंय तर तेच करा आणि तुमच्या फॅमिलीला सांभाळून. तर येस, हेच सांगायचं होतं तुम्हाला. तर आता जाते पटकन. राजनंदिनी सुद्धा आहे, थोडा थोडा आवाज येते तिचा, तिला पण बघायचं आहे. आणि उद्या मे बी आम्ही बाहेर जायचं प्लॅनिंग आहेच आमचं, तर ते उद्यावरती बघू सकाळी काय काय होतं. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप म्हणजे मी काही ज्ञान पाजळत नाही आहे जास्त तुम्हाला. तुम्ही पण सगळे तेवढेच असाल, तुम्हाला माहिती असतील या गोष्टी, पण तरी मला वाटलं तुमच्याशी शेअर करावे म्हणून बोलले. तर हा व्हिडिओ मे बी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.